करा सुरू सर. हो 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 चालेल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील 3 दिवसापासून आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील तिसरा मुख्य जो घटक आहे समसंबंध तो पाहतोय. त्यामधील जे काही उपघटक आहेत ते क्रमाने आपण पाहत आहोत. त्यामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं की सर्वच जे काही आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेचे जे काही मुख्य विषय आहेत 4 मराठी, इंग्रजी, गणित आणि बुद्धिमत्ता, ह्या 4ही विषयांचा जो काही शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम आहे तो सर्वप्रथम सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. कारण का एक प्रकारची दिशा, आपल्या अभ्यासाची दिशा या अभ्यासक्रमावरून ठरत असते. म्हणून वारंवार तुम्ही ज्यावेळेस अभ्यासक्रम पाहत जाल त्यावेळेस तो आपोआप सर्व अभ्यासक्रम तुमच्या लक्षात राहणार आहे. तसं जर झालं तर तुमचा प्रॉपर अभ्यास होण्यास या ठिकाणी मदत होणार आहे. त्याच्यामध्ये आता बुद्धिमत्ता चाचणी पुरता जर विचार केला तर एकूण 13 मुख्य घटक आहेत. त्याच्या वेटेज भारांशासह भारांशाचा फारसा विचार न करता तुम्ही सर्वच घटक कसे परिपूर्ण होतील उदाहरणांच्या माध्यमातून त्यांच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना समजून घेऊन कसं तुम्हाला पुढे जाता येईल याचा विचार करायचा आहे. तर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये एकूण 13 घटक आहेत. 13 घटकामधला जो तिसरा मुख्य घटक आहे समसंबंध तो आपण पाहतोय. त्या समसंबंध या मुख्य घटकामध्ये एकूण 4 उपघटक आहेत. ते 4 उपघटक शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या आणि इंग्रजी अक्षरमाला. त्यापैकी आपण परवा शब्दसंग्रह हा घटक पाहिलेला आहे. म्हणजे शब्दामध्ये कसा समसंबंध असतो आणि मग पुढील पदामध्ये जो असणारा संबंध आहे तो कसा शोधायचा आपण उदाहरणांच्या मदतीने समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर संख्या जो उपघटक आहे तो आपण कालच्या तासिकेला पाहिला आणि आज आपण इंग्रजी अक्षरमाला पाहणार आहोत. आणि मध्ये जो आकृत्यांचा घटक राहिलेला आहे तो दुसऱ्या तज्ञ शिक्षकाकडून तुम्हाला झालेला असेल किंवा पुढे होईल. तर आता काल जो आपण संख्या नावाचा उपघटक पाहिला म्हणजे एकूण 4 प्रकारच्या संख्या दिलेल्या असतात. म्हणजे त्यांना आपण पद असं म्हणू शिष्यवृत्तीच्या भाषेमध्ये. तर पहिल्या 2 पदामध्ये म्हणजेच पहिल्या 2 संख्येमध्ये विशिष्ट असा काहीतरी गणितीय संबंध असतो. मग त्याच्यामध्ये विविध गणितांच्या मूलभूत क्रिया असतील किंवा त्याच्यामध्ये जसं आपण काल वेगवेगळे निकष पाहिले त्या प्रकारचे वर्ग, घन, वर्ग अधिक, वर्ग घन, घन अधिक किंवा वजाबाकी क्रिया या सर्वांचा समावेश असून त्यांचे विशिष्ट असे निकष पहिल्या 2 पदामध्ये तयार होतात. आणि मग पहिल्या 2 पदाचा जर एखादा संबंध तुमच्या लक्षात आला प्रॉपर की तोच संबंध आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये लावायचा असतो. असं आपण काल संख्येच्या बाबतीत पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या 2-3 आपल्या उदाहरणांच्या सरावांच्या निरीक्षणातून काही गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या. ज्यावेळेस 1 अंकी किंवा 2 अंकी संख्या असतात त्यावेळेस तेवढ्या पुरता वर्ग, घन याचा संबंध जोडायचा आहे. ज्यावेळेस पहिल्या 2 पदामध्ये पहिलं पद थोडंसं मोठी संख्या आणि दुसरं पद छोटी संख्या असेल तर इथे सुद्धा वर्ग, घन आणि त्या वर्ग, घन मध्ये काहीतरी मिळवणे किंवा वजा करणे किंवा गुणाकार करणे अशा पद्धतीचा संबंध असू शकतो. आणि ज्यावेळेस 3 किंवा 4 अंकी संख्या असतात अशा वेळेस त्या संख्या मालिकेमध्ये एकाआड एक संख्येची मालिका जोडायची असते किंवा तसं तो निकष पडताळून पाहायचा असतो. आणि मग अशा पद्धतीने जर आपण सुरुवातीला म्हणजे हे निकष अशाच पद्धतीने असतील असं नाही, पण मी तुम्हाला निकषांचा जो प्राधान्यक्रम सांगितला की त्या पद्धतीने प्राधान्यक्रम देणं आवश्यक आहे जेणेकरून आपला वेळ वाचेल आणि निकष शोधायला आपल्याला सोपं जाईल. अशा पद्धतीने आपण काल संख्यांच्या बाबतीत समसंबंध पाहिला. आणि या समसंबंध म्हणजे जे काही 4 उपघटक आहेत ह्या 4ही उपघटकांचा प्रॉपर अभ्यास करत असताना किंवा एकंदरीत बुद्धिमत्ता विषयांचाच अभ्यास करत असताना आपलं जे निरीक्षण कौशल्य आहे उदाहरणांचं निरीक्षण असेल ते प्रॉपर निरीक्षण आपलं झालं पाहिजे. आणि ते निरीक्षण कधी आपलं म्हणजे व्यवस्थित होईल ज्यावेळेस आपण जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव करू. तेव्हा सरावाने निरीक्षण कौशल्य तुमचं या ठिकाणी विकसित होणार आहे. आणि मग निरीक्षण कौशल्य विकसित झालं की मग त्या निरीक्षणाची दिशा असेल, त्या निरीक्षणाची गती असेल ती आपल्या सरावाने या ठिकाणी तयार होणार आहे.
आणि नंतर महत्वाची गोष्ट आहे मनाची एकाग्रता. म्हणजे तुम्ही जेवढं शांत डोक्याने फक्त एकाच गोष्टीचा विचार कराल, म्हणजे आपल्या समोर असलेल्या उदाहरणांचा, त्यावेळेस प्रॉपर आपल्याला उत्तर शोधायला सोपं जाईल आणि मग उत्तर चुकणार नाही. तर या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत ह्या सर्व पाहिल्यानंतर आता आपण प्रत्यक्ष इंग्रजी अक्षर मालिका याच्यामध्ये समसंबंध कसा शोधायचा आणि उदाहरणं कशा प्रकारची असतात, त्याच्यामध्ये निकष कोणकोणते असतात याचा आता विचार करू आपण. तर सुरुवातीला काही नमुना उदाहरणं आहेत पहा. 2 उदाहरणं तुमच्या समोर मी ठेवलेली आहेत. त्यापूर्वी वरती ज्या 3 ओळी आहेत त्या वाचून घेऊ आपण. इंग्रजी अक्षरमाला किंवा वर्णमाला या उपघटकातील प्रश्नामध्ये प्रत्येक पदामध्ये इंग्रजी वर्णाक्षर किंवा वर्णाक्षरांचा गट दिलेला असतो. आता इंग्रजी वर्णाक्षर आणि वर्णाक्षरांचा गट हे तुम्हाला माहितीच असेल. माहित नसेल तर ए पासून झड पर्यंत ही जी सर्व अक्षरं आहेत ही सगळी आपली इंग्रजी वर्णाक्षरं आहेत. आणि त्या वर्णाक्षरांचा जो गट असतो तो गट आहे ना 5-5 अक्षरांचा गट बनवला जातो. या ठिकाणी तुम्हाला खाली नमुना प्रश्नांच्या ठिकाणी दिसतंय पहा. थोडस झूम करण्याचा प्रयत्न करू आपण. हे पहा, अक्षरमाला ABCD 5 अक्षरांचा गट, नंतर FGHIJ, त्याच्यानंतर KLMNO, नंतर PQRST आणि नंतर UVWXY. झड अक्षर या ठिकाणी नाहीये कारण का 5-5 अक्षरांचे हे गट म्हणजे वर्णाक्षरांचे गट आहेत हे. मग ज्यावेळेस बुद्धिमत्तेचा पेपर सोडवता तुम्ही तर तुम्हाला प्रत्येक पानावर अशा पद्धतीची अक्षर मालिका वरती दिलेली असते. जर एखाद्या पानावर नसेल तर तुम्हाला मागील पानावर असलेली अक्षर मालिका याचा आधार घेता येईल. मग पेपर सोडवण्यापूर्वी बुद्धिमत्ता चाचणीचा ही जी अक्षर मालिका आहे या अक्षर मालिकेला ए पासून ते शेवटच्या अक्षरापर्यंत वरच्या बाजूने क्रमांक देऊन घ्यायचे. म्हणजे ए च्या डोक्यावरती 1, बी च्या डोक्यावरती 2, सी च्या डोक्यावरती 3, अशा पद्धतीने शेवटपर्यंत क्रमांक देऊन घ्यायचे. हा एक मुद्दा झाला. आणि त्याच्यानंतर शेवटचं जे अक्षर आहे वाय, परत वायच्या खाली 1, एक्सच्या खाली 2, अशा पद्धतीने उलट क्रमाने अगदी ए पर्यंत क्रमांक देऊन घ्यायचे. कारण का बुद्धिमत्ता चाचणीतील जवळपास सर्वच प्रश्न जे अक्षर मालिकेवर असतात, इंग्रजी वर्णमालेवर किंवा मग समसंबंधाचा असेल, क्रमाचा असेल, जे मुख्य घटक आहेत आपले सुरुवातीचे 2-3, त्या प्रत्येकामध्ये वर्णमालेचा इंग्रजी वर्णमालेचे संदर्भाने प्रश्न असतात. कारण का त्या प्रत्येक मुख्य घटकामध्ये उपघटक आहे इंग्रजी वर्णमालेचा. तर मग साधारण एक 15 ते 20 किंवा 10 ते 15 प्रश्न तरी आपण म्हणू की वर्णमालेची संदर्भाने किंवा वर्णमालेचा आपल्याला तिथं उपयोग पडतो, गरज पडते ते उदाहरणं सोडवत असताना. म्हणून मी आता जे सांगितलं, ए पासून सुरुवात करत असताना ए च्या डोक्यावर 1 लिहायचा आहे आणि शेवटून सुरुवात करत असताना वायच्या खाली 1 लिहायचा आहे आणि मग ते शेवटपर्यंत क्रमांक देऊन घ्यायचे. असे क्रमांक दिल्यानंतर आणि अशा उदाहरणांचा वारंवार तुम्ही सराव केल्यानंतर कदाचित हे सर्व वर्ण म्हणजेच अक्षर आणि त्यांचे क्रमांक सुद्धा तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहू शकतात. म्हणजे पाठ करायची गरज नाहीये, आपोआप तुमच्या ते पाठ होऊन जातात. कधी? ज्यावेळेस तुम्ही वारंवार अशा उदाहरणांचा अक्षरमालेचा उपयोग करून उदाहरणांचा सराव कराल तेव्हा. म्हणून वर्णमाला पाठ करत बसायची नाहीये, तर ती आपोआप तुमच्या निरीक्षणातून पाठ होणार आहे. आता जर गट पाडले तर गटानुसार बघा, पहिला गट आहे ए ते ई चा गट आहे. मग आता ए ते ई म्हणजे ABCD ही 5 अक्षर आहेत पहिल्या गटामध्ये. मग त्यांचे क्रमांक सहज लक्षात राहतील. पहिल्या ए चा क्रमांक 1 आहे आणि शेवटच्या ई चा क्रमांक 5 आहे. म्हणजे ABCD चा अशा पद्धतीने अनुक्रमांक. मग प्रत्येक गटातील पहिलं अक्षर जरी तुम्ही लक्षात ठेवलं आणि त्यांचा क्रमांक तर सहज लक्षातच येतो. कारण का 5 + 1 6 असणार आहे दुसऱ्या गटातील पहिल्या अक्षराचा. तिसऱ्या गटातील पहिल्या अक्षराचा किती क्रमांक असणार आहे? कारण का सुरुवातीला 5-5 अक्षराचे 2 गट होऊन गेलेले आहेत, म्हणजे 5 × 2 = 10 अक्षर झालेले आहेत. मग 11वा अक्षर असणार आहे. मग तिसऱ्या 3 गटानंतर 3 गट 5-5 चे आहेत, म्हणजे 5 × 3 = 15 झाले. मग चौथ्या गटातील पहिलं अक्षर 16वा असणार आहे. आणि मग 4 गटानंतर 5वा जो गट आहे, 5व्या गटाचं पहिलं अक्षर किती असणार आहे? पहिल्यांदा 4 गट झालेले 5-5 चे, म्हणजे 20 अक्षर झाले. आणि मग 5व्या गटातील पहिलं अक्षर हे 21वा असणार आहे. म्हणजे प्रत्येक गटातील पहिलं अक्षर या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे.
त्याचबरोबर मग प्रत्येक अक्षरातलं जे शेवटचं अक्षर आहे त्याचाही क्रमांक तुमच्या आपोआप लक्षात राहणार आहे. कसं? पहिला जो गट आहे बघा ए ते ई, मग ईचा क्रमांक 5वा असणार आहे कारण का 5 अक्षरांचा गट आहे. नंतर दुसऱ्या अक्षरामधला काय शेवटी जे आहे, 2 गट आहेत म्हणल्यावर 5 चे 2 गट म्हणल्यावर शेवटचा गट म्हणजे गटातला शेवटचा क्रमांक 10वा असणार आहे दुसऱ्या गटातील. तिसऱ्या गटातील 15वा, चौथ्या गटातील 20 आणि 5व्या गटातील 25 म्हणजे शेवटच्या अक्षरांचा अनुक्रमांक. जसं आपण पहिल्या अक्षरांचा अनुक्रमांक पाहिला अगदी तसंच शेवटच्या अक्षरांचा अनुक्रमांक. म्हणजे हे तुमच्या आपोआप लक्षात राहणार आहे उदाहरणांचा सराव करत असताना. आणि अक्षरमालेंचा वारंवार वापर ज्यावेळेस करून तुम्ही उदाहरणं सोडवता ना त्यावेळेस नक्कीच हे लक्षात राहणार आहे. पुढे आपण मग नंतर मग जे प्रत्येक गटातलं पहिलं अक्षर आणि शेवटचं अक्षर आणि मग मध्ये 3 अक्षर राहतात. मग त्या 3 अक्षरांचा भलेही तुम्हाला अनुक्रमांक लक्षात नसेल पण शेवटच्या अक्षरावरून त्या गटातल्या पहिल्या अक्षरावरून तुम्हाला त्याचा अनुक्रमांक कमी जादा करता येईल. आणि मग त्यानुसार जवळजवळ सर्वच अक्षरांचे क्रमांक या ठिकाणी तुमच्या लक्षात राहणार आहेत. तर आपण ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी पाहिल्यानंतर यामध्ये अक्षरमाला महत्वाची आहे कारण का हे सर्व प्रश्न अक्षरमालेवर आधारित असतात. आता पहिल्या उदाहरणाकडे जाऊ आपण. नमुना प्रश्न. हे 2 उदाहरणं आपण या ठिकाणी स्पष्टीकरणासह तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. ते आपण क्रमवार समजून घेऊ आणि मग नंतर काही वेगवेगळ्या पॅटर्नची वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आपण प्रत्यक्ष या ठिकाणी सोडवून घेऊ. पुन्हा एकदा सांगतो, आपण समसंबंध या घटका अंतर्गत इंग्रजी अक्षरमालेचा उपघटक पाहतोय. म्हणजे इंग्रजी मालेवर आधारित समसंबंधांची उदाहरणं कशा प्रकारची असू शकतात. तर पहिलं उदाहरण आहे बघा एक्स एफ. म्हणजे एक्स आणि एफ मध्ये काहीतरी विशिष्ट असा संबंध आहे. तसाच संबंध पुढे टी आणि प्रश्नचिन्हामध्ये लावायचा आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं अक्षर खालील 4 पर्यायामध्ये दिलेलं आहे आणि मग तुम्हाला योग्य पर्याय त्या ठिकाणी निवडायचा आहे. तर अक्षरमालेवर उदाहरणं सोडवत असताना सर्व उदाहरणं जवळपास त्या अक्षरांच्या अनुक्रमांकाशी रिलेटेड असतात. त्या अक्षरांचे अनुक्रमांक, मग त्या अनुक्रमांकांचा वर्ग असेल, अनुक्रमांकांचा घन असेल किंवा अनुक्रमांकामध्ये विशिष्ट एखादी संख्या मिळवायची असेल, अनुक्रमांकामध्ये एखादी विशिष्ट संख्या वजा करत जायचं असेल क्रमाने, अशा पद्धतीचे काही निकष असतात. म्हणून अनुक्रमांक या ठिकाणी मुख्य बाब आहे. मग आता एक्स आणि एफ चा जर विचार केला तर त्याचं खाली स्पष्टीकरण काय दिलेलं आहे बघा. अक्षरांचा अनुक्रमांक. एक्सचा अनुक्रमांक किती आहे बघा, तुम्हाला वरच्या अक्षरमालिकेमध्ये दिसतंय बघा. 5व्या गटामध्ये आहे एक्स, म्हणजे सुरुवातीचे 4 गट झाले, 20 अनुक्रमांक झाले. आणि मग पुढे बघा यू व्ही डब्ल्यू एक्स म्हणजे 4th आहे. मग 20 आणि 4 24 म्हणजे एक्सचा अनुक्रमांक 24वा आहे. मग पुढे काय केलेले बघा त्यांनी 24 ला 4 ने भागलेले. खाली अक्षरांचा अनुक्रमांक आणि चौकोनामध्ये पुढे 24 आणि पुढे भागिले 4 तर काय आलेलं आहे 6 आलेलं आहे. म्हणजे पहिल्या अक्षराच्या अनुक्रमांकाला 4 ने भागल्यावर जे उत्तर येईल त्या अनुक्रमांकाचं अक्षर हे दुसरं पद आहे. लक्षात येतंय. एक्स आणि एफ याच्यामध्ये काय संबंध आहे. एक्सचा जो अनुक्रमांक आहे त्याला 4 ने भागल्यानंतर जे उत्तर येतं, उत्तर आलेलं आहे 6. मग 6व्या अनुक्रमांकाचं अक्षर काय आहे एफ आहे, म्हणून दुसरं पद हे एफ आलेलं आहे. अगदी त्याच पद्धतीने टीचा विचार करायचा आहे. मग टीचा अनुक्रमांक किती आहे बघा बरं वरती. टी कुठे आहे तर 4थ्या गटामध्ये शेवटचं अक्षर टी आहे. आणि मग 4थ्या गटामध्ये शेवटचं अक्षर म्हटलं की 4 गट हे 5-5 अक्षरांचे असतात. म्हणजे 5 चोक 20 म्हणजे 4थ्या गटातल्या शेवटच्या अक्षराचा अनुक्रमांक हा 20 असतो. म्हणून टीचा अनुक्रमांक 20 आहे. मग त्या 20 ने परत 4 ने भागू आपण 20 ला तर उत्तर येतं 5. मग 5व्या क्रमांकाचा अक्षर कोणता आहे. पहिला गट आहे 5 अक्षरांचा ABCDE. मग पहिल्या गटातलं शेवटचं अक्षर हे 5व्या क्रमांकाचं अक्षर असतं, म्हणून त्याचं योग्य उत्तर आहे ई. पर्यायामध्ये दिसतंय 3 नंबरला, म्हणून तिसरा पर्याय याचं उत्तर आहे. अशा पद्धतीने हे पहिलं उदाहरण होतं. म्हणजे महत्वाची गोष्ट काय, अक्षर आणि त्यांचे अनुक्रमांक आणि त्या अनुक्रमांकावर काहीतरी प्रक्रिया करायची आहे. जसं इथं भागाकाराची क्रिया केली म्हणजे दोन्ही ठिकाणी 4-4 ने म्हणजे सारख्याच अंकाने भागलेले आहे.
आता पुढच्या दुसऱ्या नमुना उदाहरणाकडे चला. करा बरं निरीक्षण. 3-3 अक्षरांचा गट आहे. 3-3 अक्षरांची पद या ठिकाणी दिलेली आहेत. मग पहिल्या 2 पदाचा विचार करा. तसाच संबंध दुसऱ्या 2 पदामध्ये जोडायचा आहे. तर पहिल्या 2 पदाचा विचार करताना बघा, JRE आणि LPG ही पहिली 2 पद आहेत. पहिलं पद आहे JRE आणि पुढे LPG, आणि खाली एक डायग्राम आकृती स्वरूपामध्ये तुम्हाला दाखवलेले बघा कशा कशा पद्धतीने पहिलं पद आणि दुसरं पद तयार झालेलं आहे. काय झालेलं आहे, पहिल्या पदातल्या पहिल्या अक्षरामध्ये 2 मिळवले की दुसऱ्या पदातलं पहिलं अक्षर बनलेलं आहे बघा. प्रत्येक अक्षराचं पहिल्या पदामध्ये 3 अक्षर आहेत, त्या 3ही अक्षरामध्ये 2-2 मिळवा आणि मग जो काही अनुक्रमांक येईल त्या त्या अनुक्रमांकांचे अक्षर घेऊन दुसरं पद तयार झालेलं आहे. म्हणजे बघा, JRE मधला जो J आहे त्याचा 10वा अनुक्रमांक आहे. त्या 10 मध्ये 2 मिळवले 12 झाले. मग 12वा अक्षर कोणतं आहे तर L आहे. म्हणून दुसऱ्या पदामधलं पहिलं अक्षर L आलेलं आहे. मग पहिल्या पदातलं दुसरं अक्षर कोणतं आहे, R आहे. R चा क्रमांक आहे 18. इथं मात्र बघा दुसऱ्या अक्षरामधून 2 वजा केलेले आहेत, म्हणून 18 मधून 2 वजा केले 16 आले. मग 16वा अनुक्रमांक कोणता आहे, P आहे. मग दुसरं अक्षर दुसऱ्या पदातलं दुसरं अक्षर P आलेलं आहे. मग पहिल्या पदातलं तिसरं अक्षर E आहे. त्या E मध्ये 2 मिळवले, E चा क्रमांक आहे 5. 2 मिळवले 7 झाले. मग 7वं अक्षर काय आहे, G आहे. म्हणजे तिसरं अक्षर G आहे. JRE आणि LPG अशा पद्धतीनं +2 -2 +2 या क्रमाने दुसरं पद आलेलं आहे. अगदी त्याच पद्धतीने तिसऱ्या पदाचा संबंध चौथ्या पदाशी जोडायचा आहे. मग तिसऱ्या पदामधलं पहिलं अक्षर U आहे. U मध्ये 2 मिळवले, U चा क्रमांक 21 आहे. त्यामध्ये 2 मिळवले 23 होतात. मग 23वा अक्षर W आहे. नंतर दुसरं M अक्षर आहे. M चा अनुक्रमांक 13 आहे. 13 मधून 2 वजा केले, कारण का आपल्याला अधिक वजा ह्या क्रमाने जायचंय 2-2च्या फरकाने. मग 13 मधून 2 गेले 11 होतात. 11वा अक्षर K आहे, म्हणून चौथ्या पदातलं दुसरं अक्षर K येतं. नंतर तिसऱ्या पदातलं तिसरं अक्षर Q आहे. Q मध्ये 2 मिळवले, Q चा 17 आहे आणि 2 मिळवले 19 झाले. मग 19व्या क्रमांकाचा अक्षर काय, S आहे. म्हणजे चौथ्या पदातलं तिसरं अक्षर S आलेलं आहे, म्हणजे WKS. अशा पद्धतीनं या ठिकाणी उत्तर तयार झालेलं आहे आणि पर्याय क्रमांक आहे 1. म्हणजे ही 2 नमुना उदाहरणं स्पष्टीकरणासह तुमच्या समोर आहेत. ही 2 उदाहरणं समजली असतील तर आता आपण या घटकावर आधारित इतर काही उदाहरणं पाहत हा घटक आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर पुढील उदाहरणामध्ये मी एक साधारण अर्धा मिनिट प्रत्येक उदाहरणासाठी तुम्हाला वेळ देणार आहे. त्या अर्धा मिनिटामध्ये म्हणजे 30 सेकंदामध्ये तुम्ही पहिल्या 2 पदामधला संबंध शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. ते करत असताना तुमच्या समोर असलेल्या वहीमध्ये पेन पेन्सिलने ज्या काही क्रिया कराव्या लागत असतील त्या क्रिया करून घ्या. मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं की तुमच्या वहीमध्ये ही अक्षर मालिका पण लिहून घ्यायला सांगितली होती, आणि त्या अक्षर मालिकेला डावीकडून 1 नंबर आणि शेवटून परत 1 नंबर खाली आणि वरती अशा पद्धतीने तुम्हाला क्रमांक म्हणजे त्यांचे अनुक्रमांक देऊन घ्यायला सांगितले होते. दिले नसतील तर अर्ध्या मिनिटामध्ये तेही काम तुम्ही करू शकता, कारण का पुढील उदाहरणं सोडवताना तुम्हाला त्या अक्षर मालिकेचा उपयोग होणार आहे. ज्यांनी लिहिलेलं नसेल त्यांनी अर्ध्या मिनिटामध्ये लिहून घ्या परत. त्यासाठी मी तुम्हाला अर्धा ते 1 मिनिट या ठिकाणी वेळ देतोय. कशासाठी, तर तुमच्या वहीमध्ये अक्षर मालिका लिहून त्याला अनुक्रमांक देण्यासाठी. ए पासून ए च्या डोक्यावरती 1 लिहा आणि मग ते क्रमाने शेवटपर्यंत अनुक्रमांक देऊन घ्या. नंतर शेवटच्या अक्षराच्या खाली 1 लिहा आणि ते उलट क्रमाने सुरुवातीच्या अक्षरापर्यंत या. चला, अर्धा मिनिटाचा वेळ त्यासाठी.
30 सेकंद झालेले आहेत. तुमचं लिहून झालेले असं गृहीत धरून मी आता पुढील उदाहरणाकडे जातोय. तुमच्या समोर या ठिकाणी 5 उदाहरणं दिसत आहेत. बघा, पहिलं उदाहरण बघा. अगोदर त्यावरचा प्रश्न काय आहे? पुढील प्रत्येक प्रश्नामध्ये पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हांच्या जागी येणाऱ्या सर्वात योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तर त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे बघा, EY आणि पुढे B आणि प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे EY मध्ये जो संबंध आहे तो संबंध तुम्हाला B आणि प्रश्नचिन्हामध्ये जुळवायचा आहे. चला, अर्धा मिनिटाचा वेळ सुरू होतोय. E आणि Y मध्ये काय संबंध आहे त्याचा विचार करा. बघा, पहिल्या ईचा अनुक्रमांक किती येतो? अर्थात पहिल्या गटाचं शेवटचं अक्षर येते, म्हणजे 5 क्रमांक आहे त्याचा. आणि पुढे वायचा काय क्रमांक येतो? वाय हे 5व्या गटातलं शेवटचं अक्षर आहे, म्हणजे 5व्या गटातलं शेवटचं अक्षर म्हणजे 5 5 25, म्हणजे वायचा क्रमांक 25 आहे आणि ईचा क्रमांक 5 आहे. मग 5 आणि 25 मध्ये काही संबंध लागतो का? ज्यावेळेस वर्ग घन तुमचे पाठ असतील त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की 5 चा वर्ग काय आहे? 25 आहे. म्हणजे पहिल्या पदाचा अनुक्रमांकाचा वर्ग करून जे उत्तर येईल त्या अनुक्रमांकाचं अक्षर हे दुसरं पद आहे. म्हणजे ई आणि वाय मध्ये संबंध सापडला. अगदी तसाच बी आणि प्रश्नचिन्हामध्ये संबंध शोधायचा आहे. मग बी चा अनुक्रमांक किती आहे? 2 आहे. मग 2 चा वर्ग किती? 4. मग चौथ्या क्रमांकाला अक्षर कोणतं आहे? ABCD, म्हणजे त्याचं उत्तर आहे डी. बी आणि प्रश्नचिन्हांच्या जागी डी येईल. मग डी चा पर्याय क्रमांक आहे 2, म्हणजे याचं पहिल्याचं उत्तर आहे योग्य उत्तर 2. चला दुसऱ्या उदाहरणाकडे. केडी आणि ओ हे 2 पद आहेत. केडीचा संबंध ओशी ओशी आहे. म्हणजे केडी हे पहिलं पद, ओ हे दुसरं पद. मग केडी वरून दुसरं पद जे ओ आहे ते कसं आलेलं आहे? चला त्याचा विचार करा अर्धा मिनिट. ठीक आहे. केडीचा अनुक्रमांक पहा बरं. केचा काय क्रमांक आहे? तिसऱ्या गटातलं पहिलं अक्षर आहे, म्हणजे 11वा क्रमांक आहे. आणि डीचा काय क्रमांक आहे? 4 आहे. 11 आणि 4 किती होतात? 15 होतात. मग 15 म्हणजे ओचा किती अनुक्रमांक आहे? ओचा पण 15 आहे. म्हणजे संबंध लक्षात आला. केडी या अक्षरांच्या अनुक्रमांकाची बेरीज करून जे उत्तर येतं त्या अनुक्रमांकाचं अक्षर हे दुसरं पद आहे. म्हणजे केडीचा आणि ओचा संबंध असा आहे. अगदी तसाच यमजेचा संबंध शोधायचा. यमचा क्रमांक किती आहे बघा? तिसऱ्या गटामध्ये तिसरं अक्षर आहे. म्हणजे पहिल्या 2 गटाचे 10 अक्षर आणि ते 3 अक्षर, म्हणजे 13वा क्रमांक आला यमचा. आणि नंतर जेचा काय? पहिल्या दुसऱ्या गटामधलं शेवटचं अक्षर आहे, म्हणजे 10. 10 आणि 13 23. 23. मग 23व्या अनुक्रमांकाचं अक्षर कोणतं आहे बघा? 4 गट म्हणजे 20 अक्षर झाले. पुढं 21 22 23 डब्ल्यू येतं. डब्ल्यू आहे का पर्यायामध्ये?
आहे. बघा बरं एकदा पडताळून. यम 10, 11, 12, 13 आणि जे 10, 23 बरोबर आहे. म्हणजे डब्ल्यू हे उत्तर त्याचं येतं. अशा पद्धतीनं दुसऱ्या पर्यायाचं उदाहरण झालं, दुसऱ्या प्रश्नाचं. चला तिसऱ्या उदाहरणाकडे जाऊया आपण. KBN PHU, KBN PHU या दोन्हीमध्ये, ह्या दोन गटामध्ये, ह्या दोन पदामध्ये काय संबंध आहे तो शोधा. 30 सेकंद त्यासाठी. चला तिसऱ्या उदाहरणाकडे जाऊ आपण. कदाचित तुमचं सर्वांचं सोडूनही झालं असेल. केबीएन आणि पीएचयू मध्ये काय संबंध आहे बघा. पहिल्या पदातलं पहिलं अक्षर आणि दुसऱ्या पदातलं पहिलं अक्षर याच्यात काही संबंध दिसतो का के आणि पी मध्ये. बघा के चा कितवा क्रमांक आहे, 11वा क्रमांक आहे. आणि पी चा कितवा आहे, 16वा आहे. 11 आणि 16 मध्ये काय फरक आहे, किती अक्षरांचा फरक आहे. म्हणजे के आणि पी याच्यामध्ये 1, 2, 3, 4 अक्षरांचा फरक आहे. म्हणजे के नंतर 4 अक्षर सोडून 5वं अक्षर हे दुसऱ्या पदातलं पहिलं अक्षर पी आहे. नंतर बी आणि एच मध्ये बघा, बी आणि एच मध्ये 1, 2, 3, 4, 5 अक्षर सोडून आहेत. म्हणजे तेव्हा 4 अक्षर सोडून होते, आता इथे 5 अक्षर सोडून आहेत. बर, दुसरं अक्षर. नंतर तिसरं अक्षर बघू आपण, एन आणि यू. एन आणि यू मध्ये किती फरक आहे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6चा फरक आहे. म्हणजे क्रमवार 4, 5, 6 अक्षर सोडून त्या पुढील अक्षर येत आहेत. म्हणजे के नंतर 4 अक्षर सोडून पी आलेलं आहे, बी नंतरच्या 5 अक्षर सोडून एच आलेलं आहे, आणि एन नंतर 6 अक्षर सोडून, म्हणजे 4, 5, 6 अशा पद्धतीने दुसरं पद तयार झालेलं आहे. त्याच निकषाचा वापर जर केला, CIQ याचा विचार केला आपण, तर काय येईल बघा. सी नंतर 4 अक्षर सोडा बरं, 1, 2, 3, 4 सोडून एच येतं. म्हणजे एच पर्यायामध्ये कुठे आहे, 2 ठिकाणी आहे बघा. पहिला पर्याय आणि शेवटचा पर्याय. म्हणजे दुसरा आणि तिसरा पर्याय बाद झाला. म्हणजे बाद सिस्टीम पण तुम्हाला माहित असेल. 2 पर्याय बाद झाले, मग आता राहिले पहिला आणि चौथा पर्याय, त्यामध्येच आपण लक्ष केंद्रित करू. त्याच्यानंतर आय नंतर 5 अक्षर सोडावे लागतील. आता 1, 2, 3, 4, 5 सोडल्यानंतर ओ येतं. एच ओ आले बघा. आणि आता चौथ्या पर्यायामध्ये एच पी आहे, त्यामुळे ते लागू असणार नाही. पहिल्या पर्यायामध्ये एच ओ असल्यामुळं मग आता तिसऱ्या अक्षराचा संबंध करण्याची पण आवश्यकता नाही, कारण तेवढा वेळ वाचेल तुमचा, आणि तोच वेळ आपल्याला कठीण प्रश्नाला देता येईल. म्हणून अगदी याचं उत्तर 3 नंबरचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1. नंतर चौथं उदाहरण बघा, डी आय मध्ये काय संबंध आहे, तोच संबंध पुढे प्रश्नचिन्ह आणि एक्स मध्ये शोधायचा आहे. 30 सेकंद त्यासाठी. ज्या विद्यार्थ्यांचं लवकर होत असेल तरी त्यांनी 30 सेकंदासाठी थांबायचंय. 30 सेकंद प्रत्येकाने याच्यावर क्रिया करायची. आपल्या वहीमध्ये भरू द्या वहीची पानं. आपल्या वहीमध्ये प्रत्यक्ष कृती करा, क्रिया करा, आणि मगच उत्तर ठरवा. 30 सेकंदाचा वेळ त्यासाठी.
चला, तर चौथं उदाहरण आहे DI प्रश्नचिन्ह X. म्हणजे एक एकच अक्षर आहेत बघा. ज्यावेळेस एक एक अक्षर असतात त्यावेळेस त्या त्या गटामधला त्या त्या अक्षराचं स्थान त्याचा विचार करायचा असतो. म्हणजे किंवा म्हणजे एक अक्षर असेल तर त्याच्या अनुक्रमांकामध्ये विशिष्ट असा फरक फरक असू शकतो किंवा त्या त्या अक्षराचं स्थान. आता डीचं स्थान बघू आपण, कुठे पहिल्या गटामध्ये शेवटून 2 नंबरला आहे. आय कुठे आहे, ते पण दुसऱ्या गटामध्ये शेवटून 2 नंबरला आहे. म्हणजे बघा, म्हणजे प्रत्येक गटातल्या शेवटच्या अक्षराच्या अगोदरचं अक्षर आहे बघा, डी आणि आय. अगदी त्याच पद्धतीनं मग X कुठे आहे, X 5व्या गटात आहे बघा. 5व्या गटात शेवटून 2 नंबरला, मग त्याच्या अगोदरचा गट चौथा, चौथ्या गटामध्ये शेवटून 2 नंबरला अक्षर येतं यस, म्हणून त्याचं उत्तर आहे यस. म्हणजे त्या त्या गटातील शेवटून दुसरं अक्षर आलेलं आहे. त्याच्यानंतर 5वं उदाहरण तुमच्या समोर, EG आणि OS. EGचा OSशी काहीतरी संबंध आहे, तो 30 सेकंदामध्ये संबंध शोधा. तोच संबंध पुढे प्रश्नचिन्ह आणि RP मध्ये लावण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक उदाहरणाची अक्षर मालिकेच्या मदतीने क्रिया करायची आहे. त्याच्यानंतर मी जे काही स्पष्टीकरण सांगतो त्यानुसार परत एकदा पुन्हा पडताळून पाहायचंय. कारण का आता या ठिकाणी आपल्याकडे समोर फळा नाहीये, नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे आपण त्यावर पर्याय म्हणून पुढे तुम्हाला उदाहरणं स्क्रीनवर दिसत आहेत. ती उदाहरणं सुरुवातीला तुमच्या वहीमध्ये तुम्हाला सोडवायची आहेत. ती सोडवल्यानंतर मी जे तोंडी स्पष्टीकरण करेल त्यानुसार ती उदाहरणं परत पडताळून पाहायची आहे. मी ज्या पद्धतीनं सांगतो त्या पद्धतीनं त्या अक्षर मालिकेमध्ये त्याचा संबंध जोडायचा आहे. 5वं उदाहरण पाहतोय आपण. बघा, 5व्या उदाहरणामध्ये EG आणि पुढे OS आलेलं आहे. मग EG मध्ये पहिलं अक्षर E आहे आणि OS मध्ये पहिलं अक्षर O आहे. मग E आणि O मध्ये संबंध जोडायचा पहिल्यांदा. बघा बरं, E चा क्रमांक 5वा आहे आणि O चा क्रमांक 15वा आहे. म्हणजे E च्या अनुक्रमांकामध्ये 10 मिळवले तेव्हा O आलेला आहे, बरोबर. म्हणजे इथं 10 अधिक केले आपण. नंतर आता G आणि S मध्ये संबंध शोधा. G आणि S. G किती क्रमांकावर आहे, 7 क्रमांकावर आहे. 7 मध्ये 10 जर मिळवले तर 17 क्रमांकाचं अक्षर काय येतं, Q येतं. म्हणजे इथं Q नाहीये, म्हणजे S आहे. मग Q नंतर किती S आहे, 2 सोडल्यानंतर. म्हणजे इथं 12 मिळवलेले आहेत बघा. E मध्ये 10 मिळवले तेव्हा O आला, G मध्ये 12 मिळवले तेव्हा S आला. म्हणजे 10, 12 अशा पद्धतीने पुढे वाढवत जायचंय. मग आता RP आहे बघा, तिसरं पद प्रश्नचिन्ह आहे आणि चौथं पद RP आहे. मग आता इथं तुम्हाला कमी करायचे आहेत. RP मधून, R मधून 10 कमी करायचे, P मधून 12 कमी करायचे. बघा बरं, R च्या अगोदर 10 कमी करा. R चा क्रमांक आहे 15, 16, 17, 18. 18वा क्रमांक आहे. 18 मधून 10 गेले, 8 राहिले. मग 8 क्रमांकाला अक्षर कोणतं आहे, H आहे. म्हणजे तिसऱ्या पदातलं पहिलं अक्षर H यायला पाहिजे. पर्यायाकडे जर गेलो आपण तर H सुरुवात असणारा एकच पर्याय आहे. ज्यावेळेस तुमचा निकष परफेक्ट असेल आणि त्यानुसार पर्यायामध्ये एकच पर्याय कन्फर्म दिसत असेल तर तात्काळ तुम्ही ते उत्तर नोंदवून पुढे जायचंय. कारण का आपल्याला वेळ वाचवायचा आहे. कारण का काही उदाहरणं बुद्धिमत्तेमधली भरपूर मोठ्या क्रिया करून सोडवाव्या लागतात, त्यामुळे तिथे वेळ आपल्याला तो उपयोगी येईल.
म्हणजे आर मधून 10 वजा केले 8 आले. 8 क्रमांकाचा अक्षर यच आहे. मग यचने सुरुवात एकच पर्याय आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2. पडताळून पाहायचं असेल तर मग पी मधून 12 वजा करायचे. पीचा क्रमांक कितवा आहे बघा 15. 16वा क्रमांक आहे. मग 16 मधून 12 गेले 4 राहतात 4. मग 4 नंबरचं अक्षर कोणतं ABCD डी आलेलं आहे म्हणजे HD. तिसरं पद जे आहे ते HD आलेलं आहे. समजलं असेल तर 6व्या उदाहरणाकडे. 6वं उदाहरण काय म्हणते बघा WOS सॉरी पहिल्यांदा प्रश्नचिन्ह आहे. पहिलं पद प्रश्नचिन्ह, दुसरं पद WOS, नंतर तिसरं पद DFI आणि नंतर चौथं पद VTQ. आता प्रश्न पडला असेल की आता पहिल्या 2 पदामध्ये संबंध कसा शोधायचा. तर अशा वेळी तिसऱ्या आणि चौथ्या पदामधला संबंध शोधायचा आहे. ज्या बाजूला प्रश्नचिन्ह असेल म्हणजे पहिल्या दुसऱ्यामध्ये प्रश्नचिन्ह असू शकतं किंवा तिसऱ्या चौथ्यामध्ये प्रश्नचिन्ह असू शकतं. मग ज्या ठिकाणी प्रश्नचिन्ह असेल त्याच्या विरुद्ध बाजूची जी 2 पदं आहेत तिथला संबंध शोधायचा आहे. मग आता तुम्हाला 6व्या उदाहरणामध्ये DFI आणि VTQ मधले संबंध शोधायचा आहे. चला 30 सेकंद. सहावं उदाहरण सोडवतोय आपण. 6व्यामध्ये बघा म्हणजे 6व्यामध्ये DFI. आता DFI चा विचार करू पहिल्यांदा. आता परत मी तुमच्या समोर जर अक्षरमाला असेल नसेल तर मी तुम्हाला अक्षरमाला दाखवतोय बघा. सुरुवातीला DFI चा विचार करायचा आहे. DFI बघा डी नंतर एक अक्षर सोडून F आहे आणि F नंतर 2 अक्षर सोडून I आहे. ठीक आहे. मग आता DFI झालं. नंतर VTQ म्हणजे इथं लक्षात आलं की D आणि F मध्ये 1 चा फरक आहे, F आणि I मध्ये 2 चा फरक आहे. मग आता VTQ मध्ये काय संबंध आहे का बघा. V म्हणजे 5व्या गटामध्ये दुसरं अक्षर आहे आणि त्याच्या अगोदर T आहे बघा एक अक्षर सोडून. नंतर 2 अक्षर सोडून Q आहे. म्हणजे DFI आणि VTQ चा जसा संबंध आहे अगदी त्याच पद्धतीने मग WOS याचा संबंध शोधायचा आहे. म्हणजे V मधून एक अक्षर कमी केल्यानंतर म्हणजे 3 अक्षर आहेत. पहिल्या अक्षरामध्ये 1 मिळवला, दुसरं अक्षर आलं, दुसऱ्या अक्षरामध्ये 2 मिळवले, तिसरं अक्षर आलं. अशा पद्धतीने जर विचार केला तर पर्याय बघा CKG दिसतंय का. पर्याय क्रमांक 3 म्हणजे डावीकडील आणि उजवीकडील जे काही अक्षरांचे स्थान आहेत ना त्याच्या संदर्भाने निकष आहे बघा. म्हणून WOS च्या ठिकाणी CKG. आता WOS मध्ये पण तो संबंध बघा. W आणि O मध्ये कसा संबंध आहे. त्याचा विचार केला तर तिसरा पर्याय CKG या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळतंय 6व्या प्रश्नाचं. 6व्यामध्ये तिसरं आणि चौथं पद जे आहे त्यात दोन्ही पदामधला जो संबंध आहे 1 1 2 2 क्रमवाने अक्षर वाढत जाणार आहेत आणि ते कमी कमी करत पुढे जाणार आहे. नंतर 7वं उदाहरण बघा CDGIVK. याच्यामध्ये जो संबंध आहे तो CJM आणि प्रश्नचिन्हामध्ये
शोधायचा आहे. चला 30 सेकंद त्यासाठी CDG आणि IBK मध्ये संबंध शोधायचा आहे. बघा 7व्याचं CDG. आता CDGचा विचार करताना बघा अक्षर मालिका परत तुमच्या वहीमध्ये लिहिलेली. CDGचा विचार करा. 7वं उदाहरण आहे CD आणि G. C चा क्रमांक 3 आहे, D चा 4 आहे आणि G चा 7 आहे. किती बेरीज होते सर्वांची? C3, D4, 4 आणि 3 7. नंतर G आहे 7, 7 आणि 7 14. बर, बेरजेचा काही संबंध येतो किंवा पहिल्या पदातलं पहिलं अक्षर आणि दुसऱ्या पदातलं पहिलं अक्षर याच्यामध्ये काही संबंध सापडतो का? C आणि I आहे ना, तर C आणि I मध्ये किती अक्षर आहेत बघा बरं? 1 2 3 4 5, 5 अक्षर आहेत बरोबर. नंतर D आणि B मध्ये एकच अक्षर आहे, म्हणजे इथे काही तो संबंध लागू पडणार नाही. मग बघा बरं दुसरा अजून कोणता निकष सापडतो का? CD आणि G. मग त्याच्यामध्ये परत फोड करू आपण. CD चा काय क्रमांक आहे? C आहे 3, D आहे 4, 4 आणि 3 7. 7वं अक्षर G आहे. हा, म्हणजे त्या 3 अक्षरातील पहिले जे 2 अक्षर आहेत बेरीज करायची आणि मग जी बेरीज येते त्या क्रमांकाचं अक्षर हे तिसरं अक्षर असणार आहे. म्हणजे CD ची बेरीज करून जे उत्तर येतं त्या उत्तराचं हे G अक्षर आहे. म्हणजे CD ची बेरीज 7 आहे म्हणून G हा 7वं अक्षर घेतलेलं आहे. तसं IB ची बेरीज करा बरं. IB, B चा क्रमांक 2 आहे आणि I चा 9 आहे. 9 आणि 2 11. 11वं अक्षर कोणतं आहे? K आहे. अगदी बरोबर. म्हणजे पहिल्या 2 पदामध्ये आपल्याला संबंध सापडलाय. अगदीच पुढे CJM चा पण विचार करू. CJM ची बेरीज करा, CJ ची बेरीज करा. C मध्ये 3 नंबर C आणि J आहे 10. 10 आणि 3 13. 13वं अक्षर कोणतं आहे? M आहे बघा. मग अगदी त्याच पद्धतीने खालच्या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे तुम्हाला. म्हणजे थोडक्यात पहिल्या 2 अक्षरांची बेरीज करून जो काही उत्तर येईल ना त्या उत्तराच्या अनुक्रमांकाचं अक्षर. मग आता याचं उत्तर आहे बघा योग्य 2. EL ची बेरीज करा. E आहे 5 नंबर, EL आहे 12. 12 आणि 5 17. मग 17वं अक्षर कोणतं आहे? Q. म्हणजे ELQ. अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक 2. आपण 7वं उदाहरण बघतोय बघा. CDG IBK नंतर CJM, त्याचं उत्तर आहे ELQ, 2 नंबर पर्याय. अशा पद्धतीने 7वं उदाहरण. आता 8वं उदाहरण बघा. GCU. म्हणजे GC चा U शी संबंध आहे, तसा DF चा पुढे प्रश्नचिन्हाशी संबंध जोडायचा. उदाहरण लिहून घ्या, कारण का पुढे आपण परत अक्षर मालिकेवर मी वरती जाणार आहे त्यावेळेस तुमच्या स्क्रीनवर उदाहरण दिसणार नाहीये. 8वं उदाहरण सोडवतोय आपण. 30 सेकंदाचा वेळ. बघा 8वं उदाहरण आहे GC आणि U. तुम्ही एवढं लक्षात ठेवायचंय, GC चा आणि U चा काही संबंध आहे का? दुसरं पद U कसं आलेलं आहे? ते GC वर काही प्रक्रिया करून आलेलं आहे का? GC ची बेरीज करून आलंय का? GC ची वजाबाकी करून आलंय का? GC चा गुणाकार करून आलंय का? किंवा GC चा भागाकार करून U आलेलं आहे का? हे पाहायचंय. आता बघू बरं आपण G आणि C चे काय अनुक्रमांक आहेत. बघा अक्षर मालिकेवर जातो मी परत. 8वं उदाहरण पाहतोय. G चा क्रमांक आहे बघा 7वा. नंतर C चा क्रमांक आहे 3रा. मग 4 आणि 7, सॉरी C 3 नंबरला
आणि जी आहे 7 नंबरला, म्हणजे 7 आणि 3 10. बरोबर, 7 3 आलेला आहे जीसीचा. बरं, मग 7 आणि 3 10, तर 10 नंबरचा अक्षर तर यू असू शकत नाही, म्हणून बेरीज काही जमणार नाही. गुणाकार करू बघू आपण. 3 आणि 7चा गुणाकार येतो 21. मग 21व्या क्रमांकाचा अक्षर कोणतं आहे बरं? यू आहे. म्हणजे जीसीच्या अनुक्रमांकांचा गुणाकार करून दुसरं पद यू तयार झालेलं आहे. मग अगदी त्याच पद्धतीने डीएफ चा गुणाकार करा. डी किती क्रमांकाला आहे? 4 आणि एफ आहे 6. मग 6 आणि 4 चा गुणाकार येतो 24. मग 24वा अक्षर कोणतं? बघा, 4 गट झाले, 20 अक्षर झाले. पुढे चौथा 4 अक्षर, 21 22 23 24. एक्स उत्तर. मग एक्स आहे का पर्यायामध्ये? आहे, पर्याय क्रमांक 1. म्हणजे इथं बघा अक्षरांचा गुणाकार केलेला लक्षात ठेवा. असे वेगवेगळे निकष तुम्हाला उदाहरणांच्या माध्यमातून समजत जाणार आहेत. आणि मग कोणता निकष कोणत्या ठिकाणी वापरावा हे सुद्धा तुम्हाला निरीक्षणाने कळणार आहे. चला 9व्या उदाहरणाकडे जाऊ आपण. 9 नंबरचं उदाहरण लिहून घ्या वहीमध्ये, जेणेकरून नंतर आपल्याला परत अक्षर मालिकेवर जाता येईल. काय 9वं उदाहरण? एस एम आणि व्ही जे या दोन्ही पदामध्ये काय संबंध आहे तो शोधा. नंतर प्रश्नचिन्ह आणि पी एफ याचा संबंध शोधायचा आहे. पहिल्यांदा एस एम आणि व्ही जे हे अक्षर कसे आलेले आहेत ते बघा. 30 सेकंद. नववं उदाहरण बघतोय बघा. आता पहिलं पद आहे एस एम, दुसरं पद आहे व्ही जे. मग पहिल्या पदातलं पहिलं अक्षर यस आहे, दुसऱ्या पदातलं पहिलं अक्षर व्ही आहे. मग यस आणि व्ही मध्ये काय संबंध आहे का तो बघा बरं अगोदर. बघा अक्षर मालिका. यस कुठे आहे? यस चौथ्या गटामध्ये चौथं अक्षर आहे, म्हणजे 15 16 17 18 19. 19 क्रमांक आहे यसचा. आणि व्हीचा काय क्रमांक आहे? 20. 21 22 आहे व्हीचा 22वा. मग 19 आणि 22 मध्ये काय फरक आहे? 19 मध्ये 3 मिळवले की 22 होतंय. बर, ठीक आहे. ह्या अक्षरांचा संबंध आपल्याला जुळतोय. पुढे मग एम जे चा काही संबंध जुळतो का बघू आपण. यम किती नंबरला आहे? तिसऱ्या गटामध्ये तिसरं अक्षर, म्हणजे 10 आणि 3 13 आहे. आणि नंतर जे कुठं आहे? 10 नंबरला आहे. म्हणजे 13 आणि नंतर 10, म्हणजे इथं -3 केलेलं आहे बघा. म्हणजे +3 -3 +3 -3 अशा पद्धतीने क्रमाने. अशा पद्धतीचा निकष आपल्याला संख्येच्या प्रकारात पण पाहिला होता बघा कालच्या तासिकेला. म्हणजे क्रमवार संख्या मिळवत राहणे किंवा क्रमवार संख्या वजा करत राहणे किंवा क्रमवार संख्येने गुणत राहणे, अशा पद्धतीचे पण निकष असू शकतात. तोच निकष या ठिकाणी अक्षर मालिकेमध्ये वापरलेले आहे. एसएम आणि व्हीजे कसे तयार झालेले आहेत? +3 -3 करून झालेले आहे. मग अगदी त्याच पद्धतीचा जर विचार केला तर या ठिकाणी पी एफ आहे. मग पी हे 3 अधिक मिळून आलेले आहे, म्हणजे पी मधून 3 वजा करायचे. मग जे काही क्रमांक येईल त्याचं तिसऱ्या पदाचं पहिलं अक्षर असणार आहे. आणि दुसऱ्या एफ मध्ये वजा करून होता आधी, मग इथे अधिक करायचा आहे. असा जर विचार केला तर त्याचं उत्तर योग्य येतं एम आय. पर्याय क्रमांक 4. 9व्या उदाहरणाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता 10व्या उदाहरणाकडे जाऊ आपण. बघा 10वं उदाहरण लिहून घ्या. LB 24 आणि पुढे OF प्रश्नचिन्ह. LB चा संबंध 24 कसा आहे? खूप सोपं आहे बघा. एल आणि बी चा गुणाकार करा, बेरीज करा, वजाबाकी करा, भागाकार करा आणि मग काहीतरी 24 येतं का बघा. कोणत्या तरी प्रकाराने LB वर प्रक्रिया करून त्याचं उत्तर 24 येतं बघा. मग त्याच पद्धतीने OF वर प्रक्रिया करायची आणि पुढचं जे काही उत्तर येतं ते सोडवायचं. चला 30 सेकंदाचा वेळ. दहावं उदाहरण. बघा एल आणि बी चे अनुक्रमांक बघा.
आता पुढे जाऊ आपण अक्षरमालिकेकडे. एलचा अनुक्रमांक आहे बघा, तिसऱ्या गटामध्ये दुसरं अक्षर आहे, म्हणजे 10 आणि 2 12 आहे. एलचा अनुक्रमांक 12 आणि बीचा काय आहे 2, म्हणजे 12 आणि 2 या दोघांचा गुणाकार 12 दोन्ही 24 आलेला आहे बघा पुढे. म्हणजे एलबीचा गुणाकार 24 आहे. मग ओ एफचा गुणाकार काय येईल बरं? ओचा आणि एफचा अनुक्रमांक बघा, ओ आहे तिसऱ्या गटामध्ये शेवटी, म्हणजे 15 नंबर आहे ओचा, आणि एफचा क्रमांक आहे 6. मग 15चा आणि 6चा गुणाकार किती येतो? उत्तर सापडलं असेल, पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने 10 उदाहरणं आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची पाहिलीत. अजून 10 मिनिट वेळ आहे आपल्याकडे. या 10 मिनिटामध्ये अजून एक 4-5 उदाहरणं आपण सोडवण्याचा प्रयत्न करू, थोडं स्पीडमध्ये. चला, 11 नंबरचं उदाहरण तुमच्या समोर दिसतंय. MO आणि प्रश्नचिन्ह, पुढे KN आणि RU, म्हणजे इथं दुसऱ्या पदाला प्रश्नचिन्ह आहे बघा. म्हणजे अर्थातच आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या पदातला संबंध शोधायचा आहे. आणि मग तिसऱ्या चौथ्याचा संबंध शोधला की मग तो संबंध आपल्याला पहिल्या दुसऱ्या पदाशी जुळवायचा आहे. चला, 30 सेकंदाचा वेळ त्यासाठी. KN आणि RU मध्ये संबंध शोधा. अगोदर उदाहरण लिहून घ्या. 11 नंबरचं उदाहरण. एकच मिनिट. जे आपलं 11 उदाहरण चालू होतं. MO प्रश्नचिन्ह KN आणि RU. त्याच्यामध्ये बघा, आता KN आणि RU मध्ये संबंध शोधायचा आहे. K आणि R मध्ये काय संबंध आहे बघा बरं अक्षरमालिकेमध्ये.
के आणि आर. के आहे बघा दुसऱ्या गटात पहिला म्हणजे 11वा अक्षर आणि आर आहे चौथ्या गटामध्ये तिसरं अक्षर म्हणजे 15, 16, 17, 18. 11 आणि 18. किंवा के आणि एन मध्ये काय संबंध सापडतो का? के आणि एन. के नंतर बघा तिसरं अक्षर एन आहे. ओके, म्हणजे तिसरं पद के एन आहे, चौथं पद आर यू आहे. मग तिसऱ्या पदातल्या के एन मध्ये काय संबंध आहे? के एन मध्ये 2 अक्षरांचा फरक आहे बघा. के आणि एन मध्ये 2चा फरक आहे. तसा आर यू मध्ये 2चा फरक आहे का बघू आपण. आर आणि यू मध्ये अगदी बरोबर 2चा फरक आहे. मग पुढे एमओ मध्ये 2चा फरक आहे का बघू. पहिल्या पदामध्ये एम एन ओ म्हणजे एमओ मध्ये 1चाच फरक आहे. म्हणजे हा निकष थोडासा परफेक्ट बसत नाहीये. तर अजून के आणि आर यू मध्ये काही संबंध सापडतो का बघा. चला करा विचार. म्हणजे के एन आणि आर यू मध्ये 3चा फरक आहे. तसा एमओ आणि खालच्या पर्यायामधल्या 3चा जर फरक आपण शोधला तर बघा पहिला पर्याय आहे टीव्हीचा. मग याच्यामध्ये बघू बरं टीव्हीचा काय संबंध आहे. टी आणि व्ही कुठं आहे. टीव्ही 1 अक्षराचा फरक आहे बरोबर. आणि एमओ मध्ये पण 1 अक्षराचा फरक सापडला होता अगदी बरोबर. म्हणजे तिसऱ्या चौथ्यामध्ये 3चा जरी फरक असला तरी पहिल्या पदामध्ये मात्र 1चा फरक दाखवलेला आहे. मग बाकीचे जर पर्याय आपण शोधून पाहिले तर तिथं आपल्याला समान फरक दिसणार नाहीये. काही ठिकाणी म्हणजे पहिल्या पदामध्ये 2चा फरक तर दुसऱ्या पदामध्ये 3चा फरक असेल, असं काहीतरी असेल. म्हणून इथं दोन्ही पदामध्ये 1चा फरक सापडला आपल्याला. म्हणून एमओचं उत्तर आहे बघा दुसरं पद आहे टीव्ही म्हणजे 11चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. शेवटचं एक उदाहरण घेऊ आपण 12वं. 12वं दिसतंय तुमच्या समोर. उदाहरण लिहून घ्या. DFHJ हे पहिलं पद आहे. XVTR हे दुसरं पद आहे. नंतर तिसरं पद प्रश्नचिन्ह आहे आणि चौथं पद आहे बघा SOKG. अशा पद्धतीने 12वं उदाहरण सोडवा चला 30 सेकंदासाठी. DFHJ. चला अक्षर मालिकेवर जाऊ परत. डी आणि एफ मध्ये काय संबंध आहे बघा. DEF 1चा फरक आहे. नंतर एफ आणि यश मध्ये काय फरक आहे. 1चा फरक आहे. एच आणि जे मध्ये काय फरक आहे. परत 1 अक्षराचाच फरक आहे. म्हणजे डी नंतर 1 अक्षर सोडून पुढचं अक्षर, परत 1 अक्षर सोडून पुढचं अक्षर, परत 1 अक्षर सोडून पुढचं अक्षर, असं DFHJ मध्ये संबंध आहे. आता XVTR मध्ये काय संबंध आहे तसाच आहे का बघा. XVTR अगदी बरोबर आहे. म्हणजे 1 ने कमी 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 होत गेलेले. म्हणजे X नंतर 1 ने कमी V नंतर 1 ने कमी T नंतर 1 ने कमी R. म्हणजे पहिल्या पदामध्ये D नंतर 1 अक्षर वाढत गेलेले आहेत आणि दुसऱ्या पदामध्ये कमी होत गेलेले आहेत. मग तसा जर संबंध पुढे आपण जोडला तर काय येतं बघा. कदाचित पुढे 1चा फरक किंवा 2चा फरक असू शकतो. पहिल्या पदामध्ये 1चा जर फरक असेल पुढे मग 1चाही फरक असेल किंवा 2चाही फरक, पण समान संख्येचा फरक असेल. मग आता पहिल्या म्हणजे 4 पर्यायापैकी पहिलं डी आहे बघा. डी नंतर 1 सोडून जर असेल तर एफ आहे तर नाही, जुळणार नाही. मग अशा पद्धतीनं डी नंतर यश बघा. DEFG 3चा फरक आहे. एच नंतर
ज्यावेळेस तुम्ही अक्षर मालिका तुमच्या समोर असेल आणि त्या अक्षर मालिकेवर पेनने तुम्हाला प्रक्रिया करायची आहे, त्यावेळेस नेमका दोन्ही पदामध्ये किती कितीचा फरक येतोय, तो फरक एकचा आहे का, दोनचा आहे का, तीनचा, म्हणजे लयबद्ध पद्धतीने आपोआप तुम्हाला तिथं असं डायग्राम सारखं, जसं तुमच्या स्क्रीनवर एक उदाहरण, नमुना उदाहरण सोडवलेलं दिसतंय बघा 2 नंबरचं, तिथे जसं बाणाने दाखवलेलं आहे ना, त्या पद्धतीनं जर बाणाने दाखवून तुम्ही जर अशा पद्धतीनं जर केलं तर 2 ने पुढच्या तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये 2 ने वाढ, 2 ने वाढ, 2 ने कमी, 2 ने वाढ, 2 ने कमी, अशा पद्धतीनं आहे बघा. आणि पहिल्यामध्ये पण तेच आहे ना, एकचा फरक म्हणजे एक अक्षर सोडून दुसरं अक्षर म्हणजे ते 2चीच वाढ आहे ना त्याच्यामध्ये. म्हणजे पहिल्या पदामध्ये 2 ची वाढ आहे, दुसऱ्या पदामध्ये 2 ने कमी आहे, मग तिसऱ्या पदामध्ये 2 ने वाढवायचंय, चौथ्या पदामध्ये 2 ने कमी होणार आहे. मग कमी होणार आहे तर SOKG मध्ये 2 ने कमी झाले का बघा. SOKG 3 ने कमी झालेले बघा. तर त्याचा विचार केला तर पर्याय क्रमांक 4 जो आहे ना, EIMQ, हे त्याचं योग्य उत्तर येतं. म्हणजे सुरुवातीला 2चा फरक होता पहिल्या दुसऱ्या पदामध्ये, मग तिसऱ्या चौथ्या पदामध्ये बघा 2चा फरक नाहीये तर इथं 3चा फरक आहे. म्हणजे 1 ने वाढ झालेली आहे, पण मग दोन्ही पदामध्ये सारख्याच संख्येचा फरक आहे. अशा पद्धतीने तोही निकष, म्हणजे आपल्याला पर्यायातून जे काही पर्याय आहेत ना, तर जास्तीत जास्त जवळचा पर्याय, जवळचा निकष लागू पडणारा पर्याय शोधायचा आहे. त्याचा विचार करताना EIMQ हा चौथा पर्याय या ठिकाणी उत्तर येतं 12 नंबरचं. या ठिकाणी वेळ झालेला आहे. सैंदाने सर, अशा पद्धतीने मित्रांनो आपण समसंबंध या घटकातील 3 उपघटक पाहिले आतापर्यंत आपण. त्याच्यामध्ये पहिला जो होता शब्दसंग्रह, पहिल्या 2 शब्दामध्ये जो संबंध असतो तो संबंध पुढच्या 2 शब्दामध्ये पुढच्या तिसऱ्या चौथ्या पदामध्ये शोधायचा असतो. नंतर आपण संख्येचा पाहिला, संख्यामध्ये सुद्धा असेच निकष असतात, पहिलं पद, दुसरं पद, नंतर तिसरं पद, चौथं पद. पहिल्या 2 पदामध्ये जो संबंध आहे तो पुढच्या तिसऱ्या चौथ्या पदामध्ये संबंध असणं गरजेचं आहे. अगदी त्याचाच विचार करून आपण अक्षर मालिका, इंग्रजी अक्षरमालेवर पण उदाहरणाच्या माध्यमातून हा घटक समजावून घेण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी समसंबंध या घटकातील शब्दसंग्रह, संख्या आणि इंग्रजी अक्षरमाला असे 3 उपघटक या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. आकृती हा घटक झालेला असेल, नसेल तर पुढे होईल. मी सैंदाने सरांना विनंती करतो. सैंदाने सर, ठीक आहे, लेफ्ट व्हायला हरकत नाही. आजची तासिका या ठिकाणी पूर्ण झालेली आहे.